हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? माय मॉम्स किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. तर बघा, थंडी चालू झाली आणि मस्त गरम गरम असं नाश्त्याला काहीतरी पदार्थ वेगळा खाऊ वाटते. पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हाला मी असा भन्नाट नाश्त्याचा प्रकार सांगणार आहे. तर साहित्य बघा, आपल्याला लागणार आहे पोहे लागणार आहेत 1 वाटी भरून, हे एवढं 1 वाटीचं माप. आणि हे असं भरून मुगाची डाळ लागणार आहे आपल्याला, आणि तांदूळ, आणि लाल मिरच्या तुमच्याकडे असतील तर लाल मिरच्या. तुम्हाला जर तिखट पाहिजे तर तिखट हे करा. आता हे स्वच्छ ना सगळं धुवायचं आहे 1-2 पाण्यानं, आणि आपल्याला 4 तास याला भिजत घालायचं आहे. आणि हा तुम्ही नाश्ता तुमच्या मिस्टरांच्या टिफिनला पण देऊ शकता, मुलांच्या डब्याला पण देऊ शकता, आणि तुम्ही स्वतः पण घरी नाश्त्याला करू शकता. सकाळच्या गडबडीत एकदम भारी नाश्ता होता हा. तर आता मी हे सगळं बघा, हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर पोहे वेगळे भिजत घालायचे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला 2 पाण्यानं धुतल्यात जातं हे. आणि आता पोहे पण मी त्यातच घातल्यात आणि असं 4 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. नंतर मी तुम्हाला दाखवते. आणि इनो वगैरे काहीही न घालता अगदी मस्त कुरकुरीत आणि मस्त गरम गरम पदार्थ तयार होणार आहे. ते दाखवते मी तुम्हाला भिजवल्यानंतर. संध्याकाळच्या वेळेला वाटताना दाखवते. ओके, थँक्यू. तर बघा मंडळी, आपण हे सकाळी भिजवलेलं, तर 4 तास झालेले आहेत आपले आता. आणि हे एवढं साहित्य घालणार आहे आपण. हे मोठा कांदा घेतला आहे मी, 2 मिरच्या छोट्या छोट्या घेतल्यात. जास्त तिखट असेल तर तुम्ही कमीच घाला जरा. टोमॅटो 1 मोठा घेतला आहे. ढोबळी मिरची लागणार आहे आपल्याला, 1 घेतली आहे मी. आणि कोथिंबीर आणि कोबी हे का घेतल्यात भाज्या, कारण मुलं भाज्या खात नाहीत ना, म्हणून मुलांच्या पोटात भाज्या पण जातील. आणि मस्त थंडीत हा मस्त असा भन्नाट नाश्ता तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि आता आपण ना हे मिक्सरला लावून बघा, किती छान भिजलं हे सगळं. आता मिक्सरला लावून आपण हे बारीक करून घेऊया आता, मग दाखवते मी तुम्हाला. तर बघा, आपलं भिजल्यामुळे तांदूळ किती छान बॅटर झालं आहे बघा, बारीक. अशा प्रकारे करून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आहे आता. तर बघा मंडळी, आपण सगळं पाणी याचं काढून टाकलेलं आहे. बिलकुल पाणी घ्यायचं नाही आहे. आणि पूर्ण शोधून त्याच्यात बॅटर बघा किती छान झालं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि आता ह्यात आपल्या हे सगळ्या भाज्या मी धुवून स्वच्छ बारीक केलेल्या आहेत. आता ते घालून घ्यायचे आहेत बघा. तुम्हाला जर याच्यात गाजर वगैरे ॲड करायचं असतील तर तुम्ही करू शकता. लहान मुलांच्या पोटात भाज्या पण जातात म्हणून मी असं करते. कधीतरी नाश्त्याला वेगळा असा काहीतरी मस्त असा पदार्थ मग करूया म्हटलं आपण. हा नाश्त्याचा पदार्थ दाखवूया छानपैकी. ढोबळी मिरची पण आपली, आणि मुलं भाज्या खात नाहीत, आणि मस्त हा पर्याय आहे टिफिनला वगैरे. आणि कधीतरी सुट्टी दिवशी नाश्त्याला करायला एकदम भारी पदार्थ, आणि भरपूर होतात त्यात. मी तुम्हाला जी क्वांटिटी दाखवली 1 वाटीचा तेवढं दाखवलं आहे ना, तेवढ्यात 4 जणांना आरामशीर भरपूर पोटभरीचा नाश्ता होतो आहे. तर बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आता यात आपण ना चवीप्रमाणे मीठ घालूया. तुम्हाला जर याच्यासोबत डोशाची चटणी पाहिजे तर तुम्ही करून खाऊ शकता. मी सॉसच करते, कारण मुलांना डब्यात सॉसच द्यायला आवडतो म्हणून मी सॉसच देते. आता हे जिरेपूड आहे, जिरेपूड घालायचं आहे थोडंसं टेस्टसाठी. आणि जर तुम्हाला चाट मसाला पण आवडत असेल तर तुम्ही चाट मसाला पण घालू शकता वरून. आता ओवा घालायचा आहे, सॉरी, आता धणेपूड घालायचे आपल्याला, कारण छानपैकी जरा स्पायसी टेस्ट येते त्याची. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला असा पॅन लागणार आहे. तुमच्याकडं नॉनस्टिक तवा असेल तर डोशाचा चालतो आहे आपल्याला. मस्त असं आपलं झटपट होणारी रेसिपी आहे, आणि तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी. आणि ऑइल पण जास्त लागत नाही याला, आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातील. डब्याला देणार आहोत आपण. बघा, अशा प्रकारे आपण आता
तुम्ही याला तुम्ही काय नाव देऊ शकताय, उत्तापा पण म्हणू शकताय, पण उत्ताप्यापेक्षा पण छान टेस्ट येते याची. आणि आपल्याला बघा 2 मिनिटाला छानपैकी झाकून असं हे करायचं आहे, झाकण लावून करायचं आहे. खूप भारी होतात आणि एवढ्या पिठात मी तुम्हाला जी क्वांटिटी दाखवली ना एवढ्यात भरपूर होतात आणि तुम्हाला खूप आवडेल हा पदार्थ. नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि आता आपल्याला ते बॅटर घातल्या थोडंसं गॅस बारीक करायचं, मोठ्या गॅसवर करायचं नाही तर करपण्याची शक्यता असते. आणि एकदम मस्त कुरकुरीत आणि मुलांच्या भरपूर आवडीचा नाश्ता होणार आहे हा. मी माझ्या मुलांना सुट्टीला असंच काहीतरी डब्यात वगैरे घालून सॉस बरोबर देते. सॉस बरोबर छान लागतं हे. आता वरून थोडंसं आपण असं झालं ना थोडंसं चाट मसाला घालायचा, म्हणजे टेस्ट मुलांना थोडीशी वेगळी टेस्ट मुलांना आवडते ना. असं बघा चाट मसाला घालायचा आणि पलटी करायचं. बघा तुम्ही बघू शकताय. आणि याचा मस्त खूप एकदम मस्त असा हॉटेलसारखा वास पण लागला भारी एकदम. मी असंच काहीतरी करून मुलांना खायला डब्यात देतो आहे. वेगवेगळे असे छोटे असे पदार्थ करायचे म्हणजे मुलं डबा पण संपवतात आणि भाज्या पण त्यांच्या पोटात जातात. पूर्ण असा हा फायबर आहे, तांदूळ असल्यामुळे पौष्टिक असा पोटभरीचा नाश्ता आहे मस्त. तर बघा मस्त आपला असा नाश्ता रेडी आहे. आणि तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत असे करून ना 1-2 मुलांना डब्यात दिला, मिस्टरना 1-2-3 दिला आणि तुम्हाला पण खायला केला तर भरपूर असे होतात घरात आणि एकदम आवडतील पण. रोज पोहे तेच खाऊन कंटाळा आलेला असतो, पोहे म्हणा उपीट म्हणा. असं छानपैकी वेगळा जरा पदार्थ असला की मग खावंसं वाटतो ना. आणि इडली डोसा करायला थंडीत पीठ पण फुगत नाही, तर आपले हे झटकीपट असे तयार होतात. आता आपण हे काढून घेऊया. बघा किती छान झालं आहे बघा. आणि याला रात्रभर भिजत वगैरे घालायची काय गरज नाही. फक्त तुम्हाला 4 तास त्याला भिजत घालायचं आहे आणि असे होतात. आणि इनो वगैरे तर बिलकुल घालायची गरज नाही आहे. बघा तर बघा आता हा पण आपला मस्त झाला आहे आता तयार. बघा आणि किती मस्त झाल्यात बघा, किती छान फुगल्यात पण. तुम्ही बघू शकताय भरपूर आपलं बॅटर अजून आहे आणि भरपूर होतं त्यात. आणि मस्त त्याच्याबरोबर चहाबरोबर सकाळ सकाळी नाश्त्याला पण छान लागतं हे आणि डब्यात पण मस्त लागतं. तर बघा मैत्रिणींनो आपला हा नाश्ता आता मस्त रेडी आहे. आणि बघा किती छान मऊ झाल्यात एकदम आणि एकदम मस्त कुरकुरीत पण झाल्यात. आणि अशा प्रकारे भरपूर होतात हे. अशा प्रकारे नक्की करून बघा. आणि ना इनो वापरलेला ना आपण ना सोडा वापरला ना फर्मेंट करायची गरज आहे. बघा झटकीपट नाश्ता रेडी आहे, असा नक्की करून बघा. आणि माय मॉम्स किचनला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे तुम्हाला असं मस्त मस्त रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील. तर परत भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये. ओके, थँक्यू सो मच.